चला तर मंडळी, एकदम सोप्या पद्धतीने फ्लावरची भाजी बनवाय त्यासाठी फ्लावरचे बारीक असे तुकडे करून घेतलेत, पाण्यामध्ये ठेवली, त्याच्यामध्ये मीठ घालून घेतले आणि स्वच्छ अशी फ्लावर आपण धुवून घेऊया। मीठ टाकल्यानंतर फ्लावरचा उग्रवास जो आहे तो संपूर्ण निघून जातो। 5 मिनिटांसाठी आपण ही फ्लावर पाण्यामध्ये अशीच ठेवूया, तोपर्यंत फोडणी करून घेऊया। 1 चमचा तेल घालून घेतलंय, जिरे मोहरी घालून घेतली, चिमूटभर हिंग घातलाय, बारीक चिरून घेतलेल्या 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घातल्या, 4-5 कढीपत्त्याचे पानं चिरून घेतले, बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, हळद घातली, लाल तिखट घातलं, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा मसाला घालून एकत्र करून घेतलंय। आता पाण्यामधून आपल्याला फ्लावर निथळून घ्यायची आणि या मसाल्यामध्ये घालून घ्यायची आणि छानपैकी एकत्र करून घ्यायचे। एकत्र करून झालं की चवीनुसार मीठ घालून घेऊया। कमी गॅसवरती आपल्याला ही फ्लावर पाणी न टाकता शिजवून घ्यायची आहे। तर मीठ घातलं, एकत्र करून घेतल्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया। एकदम सोप्या पद्धतीने कांदा टोमॅटो न घालता आपण ही भाजी बनवलेली आहे। त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि झाकणावरती पाणी ठेवलं होतं आणि वाफेवरती आपण ही भाजी शिजवून घेतली। त्याच्यामध्ये 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घातला, बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, झटपट भाजी तयार।